नमस्कार. आजच्या राजकीय फराळात आपलं स्वागत. नेहमीप्रमाणे आजची राजकीय घडामोड जरी दिवसभरात महायुती महाविकास आघाडीच्या उमेदवारांकडून अलंकापुरी आळंदीत खरं तर प्रचार सुरू राहिला आज दिवसभरात हे पाहणार आहोत. परंतु आजचं थंबनेलचं हेडिंग पाहिल्यानंतर तुम्हाला थोडंसं आश्चर्यचकित वाटलं असेल, पण ते बऱ्याच अंशी काही अंशी खरं आहे. आणि अतुल देशमुखांच्या माघारीचा फायदा बाबाजी काळेंनाच मिळणार असं अजिबात नाही. त्यांच्या माघारीचा काही अंशी फायदा निश्चितच महायुतीचे उमेदवार दिलीप मोहिते यांना मिळणार आहे. आज दिवसभरात विचार केला तर प्रशासकीय आपण अँगलनं पाहूया. सुरुवातीला निवडणूक आयोगाकडनं विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या दृष्टीनं नमुना क्रमांक 7 प्रसिद्ध झाला आहे. त्यानुसार खरं तर उमेदवारांचा क्रमांक कसा त्यांनी दिलेल्या यादीनुसार त्यानुसार आपण पाहूया. क्रमांक 1 वर असणार आहेत बहुजन समाज पार्टीचे उमेदवार अनिकेत मुरलीधर गोरे. त्यानंतर दुसरा क्रमांक असणार आहेत नॅशनॅलिटी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आमदार दिलीप दत्तात्रय मोहिते. त्यानंतर तिसरा क्रमांक असणारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून बाबाजी रामचंद्र काळे. त्यानंतर पुढचा क्रमांक आहे 4 नंबर रवींद्र राहुल रंधवे. हे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहेत, त्यांचा क्रमांक. त्यानंतर पुढचा क्रमांक येतो अपक्षांचा. अपक्षांमध्ये अमर मच्छिंद्र बोराडे यांचा क्रमांक आहे वापगावचे. त्यानंतर देवपाटा तापकीनगर आळंदी इथले आहेत अमित गडदे, ह्या पक्षांचा क्रमांक लागतो. गुंडाळवाडीचे प्रकाश काळे यांचा नंबर. त्यानंतर निळोबा गायकवाड यांचा नंबर आहे ढेण्याचे. आणि चिखलगावचे किसन गोपाळे पुढचा क्रमांक 9 त्यांच्याकडे आहे. 10वा क्रमांक आहे सागर बनसोडे, कोयळीचे आहेत. 11व्या स्थानावर आहेत भूदेव शिंदे, कोयळीतर्फे चाकण. 12व्या क्रमांकावर आहेत साहेबराव नारायण जाधव, वाकी बुद्रुक येथील हे उमेदवार आहेत. आणि शेवटी आहे कनेरसर येथील उमेदवार सुनील विठ्ठल पवार यांचा क्रमांक येतो. हे निवडणूक निर्णय अधिकारी अनिल दौंडे यांनी खरं तर प्रसिद्ध केल्यानुसार उमेदवारांची माहिती नमुना 7 प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार हा क्रमांक निवडणूक उमेदवारांचा असणार आहे. त्या पुढची अपडेट आहे या उमेदवारांनी खरं खर्चाचा तपशील यांच्या निवडणुकीच्या खर्चाचं तपासणी केली जाणार आहे. यामध्ये 9 नोव्हेंबर 13 नोव्हेंबर आणि 18 नोव्हेंबर अशा पहिली, दुसरी आणि तिसरी तपासणी उमेदवारांची होणार आहे. ती खेड तहसील कार्यालयात होणार आहे. सकाळी 10 ते सायंकाळी 5 अशी 3 दिवस उमेदवारांनी स्वतः येऊन खर्चाचा अहवाल द्यायचा आहे किंवा त्यांचा प्रतिनिधी पाठवून ते खर्चाची तपासणी केली जाणार आहे. आता ही झाली प्रशासकीय अपडेट. दिवसभरात खरं तर महाआघाडीचे उमेदवार बाबाजी काळे यांनी संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधीचं दर्शन घेतलं आणि प्रचाराचा शुभारंभ केला. त्याच वेळेस दुसरीकडे महायुतीचे उमेदवार दिलीप मोहिते यांनी देखील यांचा प्रचारही आज दिवसभरात आळंदी शहरात होता. त्यांनी प्रचारात केला. महाविकास आघाडीचा प्राधान्य विचार केला तर काल माघारीनंतर खरं तर आज पहिला दिवस होता. काल दिवसभरात खरं तर म्हणजे महत्त्वाच्या माघारीमध्ये अक्षय जाधव, अंकुश राक्षे, मनोहर वाडेकर आणि यांच्याबरोबरच महायुतीचे घटक पक्ष असलेले सुधीर मुंगशे, अतुल देशमुख यांच्या माघाऱ्या प्रमुख माघारी काल झाल्या. महाविकास आघाडीतले काही जे नाराज मंडळी आहेत ती आज दिवसभरातही प्रचारात दिसली नाही. विशेष म्हणजे ह्या सगळा प्रकार असताना मुख्य मुद्द्यावर येऊया आपण राजकीय. काल अतुल देशमुखांची माघार झाली. त्यानंतर खरं तर महाविकास आघाडीला मोठा फायदा होईल असं जी गणितं मानली जात होती, तर तसं काही होणार नाही आहे. कारण महाविकास आघाडीचा ला फायदा होणार हा निश्चित असला तरी त्याचा फायदा महायुतीचे उमेदवार दिलीप मोहिते यांना होणार नाही, हा जर कुणी विचार करत असेल तर तो पूर्णतः चुकीचा आहे. कारण जेव्हा अतुल देशमुखांनी माघार घेतली आणि त्यानंतर त्यांचे समर्थक 100% महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या पाठी राहतील असा ठाम विश्वास कुणीही देऊ शकणार नाही, किंबहुना स्वतः अतुल देशमुख सुद्धा देऊ शकणार नाहीत.
कारण त्याला कारणही तसंच आहे. कारण काल जेव्हा उमेदवारी अर्ज माघारीनंतर देशमुख माघारी गेले, परतले प्रांत ऑफिसमधून, त्यानंतर थोडा तिथं काही अंशी अतुल देशमुख यांच्या समर्थकांकडून थोडासा गोंधळाची स्थिती, तणावाचं वातावरण दिसलं आणि म्हणजे त्या माहोलमधून, त्या समूहातून एक आवाज खरं तर खूप चिंतन करायला लावणार आहे महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांना. आणि तो आवाज होता, आता दिलीप मोहिते जिंदाबाद. हे 3-4 शब्द खरं तर खूप मोठा विचार करायला लावणारे आहेत. ते शब्द मी देखील ऐकले आणि तिथं उपस्थित असणाऱ्या सर्व माध्यमांच्या प्रतिनिधींनी, त्यानंतर त्या आता ते कोण बोललं, ते दिलीप म्हणजे अतुल देशमुख समर्थकच होते का की अजून कोणी होतं किंवा त्रयस्थ होतं, याबाबत खात्री कोणी देऊ शकलं नसलं तरी त्या तणावातून, त्या माहोलातून तो जो आवाज आला की आता दिलीप मोहिते जिंदाबाद, हे वाक्य खूप काही सांगून जातं. आणि त्या माघारीनंतर मी तुम्हाला परत एकदा सांगतोय की जो खरं तर महाविकास आघाडीच्या नेत्यांचा जो मनात काहीतरी थोडा म्हणजे त्यांना वाटलं की हा संपूर्ण म्हणजे आपल्याला फायदा होईल, तर तसं होणार नाही. तो फायदा आपसुकपणे महाविकास आघाडीला तर होणारच आहे, अतुल देशमुखांच्या माघारीचा फायदा, पण तसंच काही अंशी फायदा निश्चितच आमदार दिलीप मोहिते यांना विधानसभा निवडणुकीत होणार, हे स्पष्ट दिसून आलं. कारण कोणताही कार्यकर्ता किंवा नेता घडत असताना कार्यकर्त्याचं बळ लागतं, कार्यकर्ता बळ देतो, तो त्या नेत्याशी प्रामाणिक राहून करत असतो, त्या नेत्याला प्राधान्यक्रम दिलेला असतो. कारण जेव्हा तो नेता एक पाऊल मागे येतो, त्यानंतर मग कार्यकर्ता 100% कार्यकर्ता नेत्याचं ऐकलंच, याची शाश्वती खरं तर कुणी देऊ शकत नाही. तसंच जरी अतुल देशमुख यांनी सांगितलं की माझा 100% कार्यकर्ता माझ्यासोबत आहे, महाविकास आघाडीलाच मदत करेल, भविष्यात ते देखील सांगतील. कारण त्याचे आपलं विश्लेषण ऐकल्यानंतर त्यांना देखील ते कदाचित सांगू शकतील. आता ह्या सर्व माघारींचा फायदा महाविकास आघाडीला होणार असं जरी कयास लावला जात असला तरी, महाविकास आघाडीला सर्वाधिक फायदा होणार असला तरी, दुसऱ्या बाजूचा विचार केला तर त्याचा ह्या सर्व माघारींचा फायदा खरं तर आमदार दिलीप मोहिते गेली 30 वर्ष, म्हणजे हे त्यांची ही 6वी टर्म आहे विधानसभा लढवण्याची, त्यामुळे त्यांचा अनुभव आणि ते कार्यकर्ते एखाद्या नेत्याकडून सुटल्यानंतर त्यांना कॅच कसं करायचं, त्यांना काय केलं पाहिजे, कार्यकर्त्यांना आपलंसं कसं करायचं, ह्या सगळ्या नीती त्यांना ज्ञात आहेत. त्यामुळं प्रत्यक्षात जरी ह्या सगळ्या घडामोडीचा नेता, एखादा कार्यकर्ता, तो त्यांच्याशी अटॅच होणं, त्यांच्याशी हे कार्यकर्ता आपल्याजवळ कसा आहे, ह्या सगळ्या क्लुप्त्या युक्त्या ते वापरतील आणि जेवढा फायदा महाविकास आघाडीला होईल त्याचा काही अंशी फायदा निश्चितच आमदार दिलीप मोहिते उठवतील आणि त्यांना विधानसभेला तो काही अंशी फायदा होणार आहे, हे नाकारून खरं तर चालणार नाही. आजच्या राजकीय फराळात वेळ झाली इथं थांबण्याची. पुन्हा एकदा अशाच एका नवीन मुद्द्याला घेऊन आपण भेटणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.